झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेबद्दल अगदी काहीच दिवसांपूर्वी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून गंभीर शंका उपस्थित केल्या होत्या. यानंतर आता पुन्हा एकदा राहुल गांधी मतदारांच्या संख्येत अचानक झालेल्या वाढीबाबत आक्षेप व्यक्त करत आहेत. पण फरक इतकाच आहे की राहुल यांच्या मागील लेखात त्यांनी निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते, तर यावेळी त्यांनी एका डिजिटल वृत्त संकेतस्थळानं न्यूज लॉन्ड्री या डिजिटल न्यूज पोर्टलनं जाहीर केलेल्या बातमीच्या आधारे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघातील मतदानाच्या कथित गैरप्रकाराबद्दल टीका केलेली आहे. राहुल गांधींचं म्हणणं आहे, जे मुळात त्या रिपोर्टमध्ये सुद्धा आलेलं आहे, की इथे मतदान वाढवण्यात आलं, वाढलं, ज्यामध्ये अनअकाउंटेड, ज्याची पडताळणी झालेली नाही असे मतदार आहेत आणि हा आकडा काही हजारांमधला आहे आणि त्यामुळे याची चौकशी व्हावी. त्यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न सुद्धा केलेले आहेत. पण मुळात ज्या रिपोर्टवरून देवेंद्र फडणवीस आणि राहुल गांधी यांच्यात वाद पेटलाय, त्या न्यूज लॉन्ड्रीच्या शोधवृत्तात काय तपास केलाय पाहूयात ग्राफिक्सद्वारे. पण त्याआधी तिथे जाण्यापूर्वी पाहूयात आजचा प्रश्न, ज्याबद्दल आम्ही लोकांना विचारणा केलेली आहे. नेहमीप्रमाणे त्यासाठी आपण जाणार आहोत पोल सेंटरला आजचा प्रश्न पाहण्यासाठी आणि तुमच्याकडनं अपेक्षित आहे त्यासाठीचं मत. पाहूयात झिरोवरचा आजचा प्रश्न. महाराष्ट्र विधानसभा निकालाच्या 7 महिन्यानंतरही राहुल गांधींचे आरोप, याचा महाराष्ट्र काँग्रेसला आगामी पालिका निवडणुकांमध्ये फायदा होईल का? आपलं उत्तर अपेक्षित आहे होय किंवा नाही मध्ये. एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या आमच्या 4 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन आपण या प्रश्नाच्या खाली दिलेले पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकता, मत नोंदवू शकता आणि त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये, कमेंट सेक्शनमध्ये मतही व्यक्त करू शकता. मत नोंदवा आणि मत व्यक्त करा. आणि मगाशी ज्या आपण रिपोर्टचा उल्लेख केला न्यूज लॉन्ड्रीचा, त्या रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं आहे, काय दावे मुळात न्यूज लॉन्ड्रीने केलेले ते पाहूयात आणि त्यानंतर पुढे जाऊया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. कोणते दावे केलेले आहेत या पोर्टलनं आपल्या रिपोर्टमध्ये. यातला पहिला मुद्दा आहे प्रामुख्यानं न्यूज लॉन्ड्रीच्या वृत्तानुसार 2024च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात मतदार संख्या कमी काळात वाढली. किती कमी काळात? लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक. आणि या लोकसभा ते विधानसभा या फक्त 6 महिन्यात 29,219 मतं वाढली. आयोगानं सामान्य मानलेल्या 4% हे दुप्पट आहे. म्हणजे किती? 8.25%. आणि 4%हून जास्त मतदार वाढ आढळल्यास विविध प्रकारच्या पडताळण्या आणि तपास करण्याचे आयोगाचे अनिवार्य निर्देश आहेत. अनिवार्य निर्देश करावेच लागतात. प्रोसिजरचा पार्ट आहे, SOP आहेत. या मतदारसंघातील एकूण 378 बूथ पैकी 263 बूथमध्ये मतदारसंख्येत 4%हून अधिक वाढ दिसली. 26 बूथवर 20% आणि 4 बूथवर तर 40%हून अधिक वाढ दिसली. म्हणजे काय झालं? त्या बूथच्या परिसरातील सोसायट्या, वस्ती, वाड्या जे काय असेल तिथे इतक्या प्रमाणात मतदार वाढले. या मतदारसंघातील या बूथची आपण माहिती घेतली. अशी वाढ असलेल्या बूथच्या मतदारांची पडताळणी करण्यासाठी निवडणूक नोंदणी अधिकारी, ज्याला ERO, इलेक्शन रजिस्ट्रेशन ऑफिसर, सहाय्यक AERO म्हणजे तो असिस्टंट असतो, बूथ अधिकारी BLO हे काम करत असतात. आणि त्यांच्यावर मुख्य निवडणूक व जिल्हा निवडणूक अधिकारी असतात. जिल्हाधिकारी हे डिफॅक्टो मुख्य निवडणूक अधिकारी असतात जिल्ह्याचे. या सगळ्यांनी त्यावर लक्ष ठेवायचं असतं. जर का तुमचे 4%पेक्षा मतदार वाढत असतील तर प्रत्यक्ष या AERO, REO या सगळ्यांनी तर पडताळणी करायची असतेच. ते 1% असतील, 2% असतील, एकूण सगळ्या याद्यांच्या प्रत्यक्ष जाऊन तपासणी करायची असते आणि त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रत्यक्ष जाऊन तपास करायचा असतो. असं SOP आहे. न्यूज लॉन्ड्रीच्या दाव्यानुसार त्यांनी संपर्क केलेल्या 12हून अधिक BLO पैकी 6 जणांनी अशी प्रक्रिया झाली नसल्याचं म्हटलंय. ते जे BLO होते, सगळ्यात निम्नस्तरीय कर्मचारी जे प्रत्यक्ष पडताळणी करतात, त्यातल्या 6 जणांचं म्हणणं होतं की अशी पडताळणी झालेली नाही आणि अन्य BLOंनी मात्र बोलणंच टाळलेलं किंवा प्रतिसाद दिला नाही. काही BLOंनी नव्यानं वाढलेल्या मतदारांच्या संख्येवर आश्चर्य व्यक्त केल्याचीही माहिती या अहवालात, या रिपोर्टमध्ये आलेली आहे. त्यांनी मान्य केलं की जेव्हा प्रत्यक्ष मतदार येत होते मतदानाच्या केंद्राच्या ठिकाणी, तेव्हा आम्हालाही प्रश्न पडला, कारण आम्ही अनेक वर्ष काम करतो, की नवी माणसं एवढ्या प्रमाणात कशी आली. असे हे सगळे मुद्दे आहेत. आणि यानंतर न्यूज लॉन्ड्रीचा हा लेख शेअर करून राहुल गांधींनी काय ट्विट केले पाहूयात ग्राफिक्सवर. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात मतदार यादीत 8% मतदारांची भर पडली. काही मतदान केंद्रावर तब्बल 20 ते 50% मतदार वाढले.
अनोळखी व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद BLOंनी केली. पत्ता व्हेरीफाय नसलेले हजारो मतदार आहेत हे माध्यमांनी उघडकीस आणलं. आणि निवडणूक आयोग काय करतोय? मौन आहे की या सगळ्यात सहभागी आहे? ही काही नजरचुकीनं झालेली एखादी घटना नाहीये, ही मतांची चोरी आहे. यावर पडदा टाकणं म्हणजे दुष्कृत्याची कबुली देण्यासारखं आहे. म्हणूनच आम्ही मशीन रिडेबल डिजिटल मतदार यादी आणि CCTV फुटेज तात्काळ सार्वजनिक करावं अशी मागणी करतोय. तर राहुल गांधींना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय पोस्ट केली, एक्स पोस्ट केली तीही पाहू. गांधींना फडणवीसांचं उत्तर. झूठ बोले कव्वा काटे, काले कव्वे से डरियो. महाराष्ट्रातल्या मोठ्या पराभवामुळे तुमची वेदना दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र किती दिवस हवेत बाण चालवणार? महाराष्ट्रातल्या 25 पेक्षा अधिक मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार 8% वाढले. पश्चिम नागपूरमध्ये 27,065 मतदार म्हणजेच 7% मतदार वाढले. इथे काँग्रेसचे विकास ठाकरे जिंकले. उत्तर नागपुरात 29,348 म्हणजेच 7% मतदार वाढले. तिथेही काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले. पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये 10% मतदार म्हणजेच 50,911 मतदार वाढले. आणि शरद पवारांचे उमेदवार बापूसाहेब पठारे जिंकले. मालाड पश्चिम मतदारसंघात 38,625 मतदार वाढले. तिथेही 11% मतदारांची वाढ झाली. आणि काँग्रेसचे अस्लम शेख जिंकले. मुंब्रा मतदारसंघात 46,041 म्हणजेच 9% मतदार वाढले. आणि तिथे जितेंद्र आव्हाड जिंकले. माझ्या मतदारसंघाबाबत ट्विट करण्याआधी तुम्ही नितीन राऊत, विकास ठाकरे, अस्लम शेख यांच्याशी बोलला असता तर बरं झालं असतं. काँग्रेसमधल्या असमन्वयाचं एवढं वाईट प्रदर्शन तरी झालं नसतं. दरम्यान राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर स्वतः निवडणूक आयोगानं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे तेही पाहूया. मतदार याद्या सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना दिल्या जातात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व 288 मतदारसंघाच्या मसुदा आणि अंतिम मतदार याद्या तयार करण्यात आल्या. याच्या प्रती काँग्रेससह सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या होत्या. आणि मतदार यादीतील नावांबद्दल कुणालाही आक्षेप घेता येतो, दाद मागता येते. मात्र या काळात फक्त 89 आक्षेप नोंदवले गेले. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर वारंवार शंका उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना आता केंद्रीय निवडणूक आयोगानं भेटीसाठी बोलावलंय. त्या संदर्भात 12 जून 2025चं पत्र राहुल गांधींना ईमेल करण्यात आलंय. तसंच त्यांच्या अधिकृत पत्त्यावर देखील पाठवण्यात आलंय. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या राहुल गांधींच्या लेखात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आले होते. त्या संदर्भात चर्चेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींना भेटीसाठी बोलावलंय. आता राहुल गांधी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये कसं वाकयुद्ध रंगलंय पाहूया. राहुल गांधीजी सातत्याने विधानसभेच्या निवडणुकीत झालेला गोंधळ आणि धांदली ही जनतेसमोर आणत आहे. भाजपचे प्रांताध्यक्ष यांच्या मतदारसंघात असलेला गोंधळ हा त्यांनी समोर आणला होता. तर यावेळेस थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात झालेला गोंधळ त्यांनी हा उघड केलेला आहे. हा वरकरणी जरी गोंधळ वाटत असला तरी अनियमितता ही मतांची चोरी आहे. परत या प्रकारचे वक्तव्य करून ते परत पप्पू आहे हे स्वतःच ते सिद्ध करत आहे. आणि ते काही दिवसाकरता ठीक झाले होते, आता परत ते पप्पूसारखे वागत आहे. आणि मला असं वाटतं की या प्रकारचे वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. एक तर बावनकुळे साहेबांचं चॅलेंज स्वीकारलं पाहिजे किंवा मी त्यांना चॅलेंज देतो की त्यांनी दक्षिण पश्चिममध्ये येऊन स्वतः लढवून दाखवावे. त्यांचं डिपॉझिट गोल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यानंतर आपल्या मान्यवरांकडे चर्चेला जाण्यापूर्वी आपण पाहणार आहोत आज तुमच्या आलेल्या प्रतिक्रिया. आणि त्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर जाणार आहोत आपल्या मान्यवरांकडे 0 वरच्या चर्चेसाठी. जाऊयात मीडिया सेंटरला आजच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. आजचा प्रश्न बघूयात त्यासाठी आणि त्यानंतर प्रतिक्रिया. आजचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र विधानसभा निकालाच्या 7 महिन्यानंतरही राहुल गांधींचे आरोप, याचा महाराष्ट्र काँग्रेसला आगामी पालिका निवडणुकांमध्ये फायदा होईल का, होय किंवा नाही, हा आपला प्रश्न आहे. आणि आपल्या प्रतिक्रिया पाहूयात. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया अक्षय काळे यांची. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निकालांमध्ये तफावत आणि मतदार याद्यांचा झालेला घोळ बघता राहुल गांधींच्या मुद्द्यात तथ्य वाटते. आशिष मनोरे लिहितात, खरं काय ते जनतेसमोर येऊ दे. लोकसभेनंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतांचा एवढा फरक कसा काय? लोकांच्या या प्रतिक्रिया येत आहेत दोन्ही बाजूनी.
हेलिक्स लिहितात, अरे तो पप्पू आहे, त्याला इतक्या गांभीर्यानं घेऊ नका, अशी टोकाची कमेंट आली आहे, ही आपण बघतोय. तर इंस्टाग्रामवर आलेली आहे उज्ज्वल कुमार म्हस्के यांची, ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास असे अनेक संशय निर्माण होणारच नाहीत. इन्स्टावर आलेली रवी थोरात यांची प्रतिक्रिया, ईव्हीएम हटाव देश बचाव. तेजस कोरे लिहितात, तेव्हाही निकालानंतर त्यानं असेच आरोप केले होते. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया कल्पना देसाई यांची, निवडणुकीत अजिबात फायदा होणार नाही, हे 100% निश्चित. फेसबुकवरची आणखी एक प्रतिक्रिया चिन्मय विंकर यांची, काल गुजरातमध्ये एका सीटवर भाजप पडला, कोणी काही बोललं नाही ईव्हीएम बाबत. राजेंद्र पाटील लिहितात, निवडणूक झाल्यावर पुन्हा ईव्हीएमला दोष देणार, पाहत रहा. आणि यानंतर आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरला, जिथे आपल्यासोबत आहेत अतुल लोंढे, काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते. अतुल लोंढे, आपलं स्वागत. माझा पहिला प्रश्न आपल्याला या सगळ्या रिपोर्टच्या अनुषंगाने, इलेक्शन कमिशनने आपल्या राहुल गांधींच्या या वक्तव्याची दखल घेऊन पहिल्यांदा म्हटलं की आम्ही याबद्दलचे रोल्स, याबद्दलची माहिती, अपडेटेड लिस्ट ही फार आधीच जाहीर केली होती आणि ती सगळ्या राजकीय पक्षांना प्रक्रियेचा भाग म्हणूनच वाटली जाते. तर मग हे आरोप कशासाठी? अतुलजी. इलेक्शन कमिशनचं उत्तर अपूर्ण आहे. नॉमिनेशनच्या शेवटल्या दिवशी जी आहे ती फायनल यादी, सप्लिमेंटरी यादी याची जाहीर होत असते. त्यानंतर 12-15 दिवसच निवडणुकीच्या प्रचाराला आपल्याला मिळत असतात. त्यामुळे पहिलं खोटं. दुसरं खोटं, माझ्याकडे हे उत्तर आहे इलेक्शन कमिशनचं. 4 डिसेंबरला प्रफुल्ल गुडदे पाटील जे आमचे उमेदवार आहेत त्यांनी पत्र लिहिलं होतं इलेक्शन कमिशनला, म्हणजे इथल्या रिटर्निंग ऑफिसरला, की तुम्ही आम्हाला अशा अशा याद्या द्या, बीएलओनी कुठल्या कुठल्या व्हेरीफाय केलेल्या होत्या, त्याची ऑफलाईन यादी द्या म्हणून म्हटलं होतं. फॉर्म नंबर 17A, 17B अशी सर्व जी आहे ती मागितल्या होत्या याद्या. इलेक्शन कमिशनचं उत्तर मी तुम्हाला वाचून दाखवतो की ती गमतीशीर आहे. बघा, सदर कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जावरील बीएलओ रिपोर्ट हे बीएलओ यांनी त्यांच्या बीएलओ ऍपवर ऑनलाईन पद्धतीने केली असल्याने त्याबाबतचा ऑफलाईन बीएलओ रिपोर्ट या कार्यालयाला उपलब्ध नाही, करिता बीएलओ रिपोर्ट पुरवणे शक्य नाही. आता मी तुम्हाला इलेक्शनचे जे हे आहेत, स्टेटेड पॉलिसी जी आहे ईसीआयची आणि आरपीआयची, त्याच्यामध्ये बघा तुम्ही डी सेक्शन आहे खाली, द बूथ लेवल ऑफिसर मस्ट सबमिट हिज कम्प्लीट रिपोर्ट गिव्हिंग फुल डिटेल्स ऑफ ईच ऑफ द फील्ड व्हेरिफिकेशन मेड बाय हिम, दॅट इज the date and the time of his visit to the household, whether the applicant, objector, the person objected to was physically present and other evidences collected. या गोष्टी ज्या आहे ह्या माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला पुरावा देतो. इथे माझ्याकडे एक यादी आहे मतदारांची, जी नोंदणी केलेली आहे ना त्याची यादी आहे. त्याच्यामध्ये 15-15, 20-20 मतदार जे आहे ते एका मोबाईलवरून रजिस्टर केले. मोबाईलवर ना त्यांचे ऍड्रेसेस खोटे आहेत. बीएलओना आम्ही विचारलं, बीएलओना माहित नाही आहे, आमच्या बीएलओला इन्फॉर्मेशन दिली नाही आहे. प्रेक्षकांच्या माहिती करता सांगतो मी, बीएलओ हा ब्लॉक लेवल ऑफिसर, बूथ लेवल ऑफिसर हा गव्हर्नमेंटचा अधिकारी असतो, आणि बीएलए बूथ लेवल एजंट हा पक्षांचा असतो, अनेक पक्षांचा, वेगवेगळ्या पक्षांचा एजंट असतो. त्याला बोलवायचं असतं, त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करायचं असतं. ते बोलवल्या गेलं नाही आहे. आता 9975665558 या नंबरवर कमीत कमी 4 पासून 34 म्हणजे 30 मतदार जे आहेत त्याची नोंद जी आहे ती एकाच मोबाईलवर झालेली आहे. त्याच्यानंतर 7767065285 ज्याच्यावरून 207 164 168 म्हणजे 22 आणि 7 29 30 मतदार जे आहे हे प्रातिनिधिक आहे. अशी आमच्या जो पूर्ण यादी आहे, हे याची नोंद जी आहे ती एकाच मोबाईलवरून झाली. आपल्याला आठवत असेल कॅगनी मागे गडबड घोटाळा काढला होता आयुष्यमानचा, एकाच मोबाईलवरून 6-7 लाख जे आहे त्या आयुष्यमानचे रजिस्ट्रेशन करून पैसे उकडण्यात आलेले होते. तसंच हे प्रकरण आहे. आता आम्ही काय मागितलं प्रसन्न, ऐका ना तुम्ही, कसं आहे हे, आपण वरवर जाऊ नये. मी काही कुठल्या अभिनिवेशाने बोलत नाही, जे पुरावे आहे ते समोर ठेवतोय आणि ते कागदोपत्री ठेवतोय. आता ह्या 4 डिसेंबरला मागितलेल्या पत्राचं उत्तर जे आहे ते 15 जूनला येतं. जनरली 30 दिवसामध्ये माहिती अधिकारमध्ये दिली पाहिजे, पण दिली नाही. आणि ते पत्र कसं, आम्ही विचारलं त्यांना की द्या आम्हाला ती माहिती, त्यांनी कसं सांगितलं, नाही थांबा तुम्ही 2-4 दिवस. 2-4 दिवसामध्ये चंदीगडच्या कोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही, चंदीगड हायकोर्टचा निकाल आपल्याला कल्पना आहे, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सगळी माहिती जी आहे सीसीटीव्ही फुटेज आणि मशीन रिडेबल वोटर लिस्ट जी आहे ती द्या, असं म्हटलेलं होतं.
त्याच्यामध्ये कायद्यामध्येच बदल केला आणि कायद्यामध्ये बदल करून अशी कुठलीही माहिती जी आहे देता येणार नाही अशा पद्धतीचा कायदा केला. चोर के दाढी में तिनका जे आहे ते तर आपल्याला दिसूनच देते. आता झूठ बोले कौवा काटे, चुनाव आयोग जवाब नहीं देगा तुम देखते रहियो, है ना, मैं मैके चले जाऊंगी तुम देखते रहियो, चुनाव आयोग जवाब नहीं देगा तुम देखते रहियो, बरं. अशा पद्धतीचे त्याला जोड मला देता येईल. पण प्रश्न हा राहुल गांधीजी किंवा देवेंद्र फडणवीस असा नाही आहे. प्रश्न हा लोकशाहीचा आहे. आता मला तुम्ही सांगा की तुम्ही आम्हाला खोटं ठरवा ना, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आम्हाला खोटं पाडून द्या, आम्ही मान्य करायला तयार आहे. तुम्ही 76 लाखाचं जे मतदान आम्ही म्हटलं आहे की 85 विधानसभेमध्ये 12,000 बूथवर जे 76 लाख मतदान झालं, ज्याचं तुम्ही डिव्हिजन करा, 600 मतदान हे प्रत्येक बूथवर येतं. बरं. 5 वाजता नंतर कोणता बूथ 10 तास सुरू होता हे सांगावं. एका मतदानाला तरी आम्ही 1 मिनिट देतोय, तसं 2.5 ते 3 मिनिट लागतात एका मतदानाला. तर कोणता बूथ सकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत चालू होता त्याचं उत्तर द्यावं. तुम्ही वोटर लिस्ट का देत नाही? तुम्ही 17A मध्ये पूर्ण रजिस्टर असतं, पूर्ण वोटरची माहिती असते, ते सगळं लपवता का बरं आहे? तुम्ही देत का नाही आहे? तुम्ही एकदा देऊन आम्हाला खोटं ठरवून टाका ना, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही लपवता आहात, तुम्ही देत नाही. इलेक्शन कमिशनकडे आम्ही जाऊन आलो, नाना पटोलेजी त्यावेळेस होते, मी तिथले कंट्रोल रूमचा चेअरमन होतो महाराष्ट्राच्या, म्हणजे आमच्या जो बूथ सगळ्या इन्फॉर्मेशन ज्या होत्या त्या आमच्याकडे होत्या. त्याच्यानंतर त्याच्यात पवन खेरा जे होते आमचे राष्ट्रीय चेअरमन, त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी होते, जयराम रमेशजी होते, गुरदीप सप्पलजी होते, सगळे नेते जे आहेत तिथे आम्ही गेलो होतो, शेरोशायरी ऐकवली. मग राहुल गांधींनी जे पत्र लिहिलं होतं हिंदू इंडियन एक्सप्रेस मध्ये, त्याला जे 3 पानाचं उत्तरात काहीच नाही आहे, शेरोशायरी आहे. आणि इलेक्शन कमिशननी आता जे सांगितलं 12 जूनला पत्र पाठवलं, 100% जाणार ना, का नाही जाणार? आम्हाला तुम्ही माहिती देत नाही, तुम्ही कायदे बदलवता. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगांच्या आयुक्तांच्या निर्मितीची समिती केली होती. बरं. त्या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, प्रधानमंत्री आणि विरोधी पक्ष नेते. तुम्ही तो कायदा बदलवून टाकला. म्हणजे त्याची तटस्थता आणि ते लोकशाहीत्मक प्रक्रिया जी आहे ती तुम्ही हुकुमशाहीकडे नेली आणि एक ज्युनियर मंत्री त्याच्यामध्ये सभासद राहील असं करून तुम्ही सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांना काढून टाकलं. ठीक आहे. मी अतुलजी, एक चर्चेचा पहिला राऊंड पूर्ण होण्याच्या दृष्टीने तुम्ही एक चर्चेची फ्रेम सेट करण्यासाठी एक चांगला मुद्दे दिलेले. मी आता ते दयाशंकर तिवारी यांच्याकडे घेऊन जातो. नागपूरचे भाजपचे शहराध्यक्ष आहेत दयाशंकर तिवारी. तिवारीजी, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये. माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न आहे की आत्ता जो हा आलेला रिपोर्ट समोर आलेला आहे, ज्यामध्ये दक्षिण पश्चिम या देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातल्या वाढीव मतदाराच्या टक्क्याबद्दल आक्षेप व्यक्त करण्यात आलेले आहेत, त्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? – 2019च्या विधानसभा चुनावमध्ये जी मतदातांची संख्या होती, ती मतदातांची संख्या, आवाज येणं बंद झाला. हो, येतोय, तुमचा आवाज येतोय. तिवारी, तुम्ही सलग बोला, आम्हाला ऐकायला येतंय. मी मध्ये फक्त डिस्टर्ब नाही करत आहे, तुम्ही बोला सलग. 2019च्या विधानसभेमध्ये जी मतदातांची संख्या होती, ती मतदातांची संख्या दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात 2024च्या लोकसभेमध्ये कमी झाली. आणि 2024 मध्ये मतदातांची संख्या कमी होणार हा दर्शवते की त्या काळची काँग्रेसची जे सरकार होती त्याने मतदान यादीमध्ये हेरफेर करण्याचा प्रयत्न केला. त्या दृष्टीने नागपूर कलेक्टरेटमध्ये एक एजन्सी नेमली होती. त्या एजन्सीच्या माध्यमातून नागपूर लोकसभेमध्ये जवळपास 2.5 लाख लोकांचे नाव कापण्यात आले. आणि विशेषतः जिथे भाजपचा मतदान होता तिथले नाव कापण्यात आले. बरं. हे षडयंत्र तत्कालीन पालकमंत्री नितीनजी राऊत यांनी घडवून आणला. आणि जे मतदाता वाढले लोकसभेत ते फक्त त्यांच्या उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात वाढले. बरं. यावरून लक्षात येते की मतदान यादीमध्ये घोड कोणी केली. त्यानंतर पण मग तिवारीजी, तुम्ही त्यावेळी आक्षेप व्यक्त केले होते, तुम्ही निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवलं होतं, तुम्ही जाऊन भेट घेतली होती, म्हणून हे भाजपच्या तत्कालीन अध्यक्षांनी आरोप केले होते, तुम्ही फॉलोअप घेतला होता निवडणूक आयोगाकडे? भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहे, हे जे 2.5 लाख नाव गायब झाले, तो हे कोणत्यामुळे 2.5 लाख नाव गायब झाले याबद्दल तक्रार भारतीय जनता पक्षाने केली होती. आणि ही तक्रार करण्यामागचं कारण असा होता की म्हातारे लोक बूथवर येऊन ज्यांनी वर्षानुवर्षापासून मतदान केलेलं आहे ते परत जात होते. म्हणून त्याची दाद घेऊन भारतीय जनता पक्षाला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मतदान आयोगाकडे जाणं अति आवश्यक होता. म्हणून आम्ही
ते मतदारांची बाजू मांडण्यासाठी मतदान आयोगापर्यंत गेलो होतो. पण हे आकडे जे सांगत आहे, बरं, मी जर आकडेवारीचा आपल्याला सांगेल तो आकडे अगदी स्पष्ट आहे की दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात 2019च्या विधानसभामध्ये 3,84,094 मतदाता होते, पण लोकसभेमध्ये हो. 3,76,000 झाले. बरं, म्हणजे मतदाता कमी झाले. एकीकडे लोकसंख्या वाढत आहे, दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्र शहराचा आउटर भाग मध्ये आहे, बरं. तिथे नवीन म्हणजे- वस्ती निर्माण होत आहे. म्हणजे तिवारी तुम्ही आणि काँग्रेस एकाच पेजवर आहात. निवडणूक आयोगाबद्दल दोघांनाही तक्रारी आहेत असा तुमचा दावा आहे का? तुमच्या दोघांचा दावा आहे की निवडणूक आयोगाकडे चुका होत आहेत. मग तर फारच छान, मग तर रिवाइज करावा लागेल. निवडणूक आयोगाबद्दल दोघांनी पुढाकार घ्यायला हवा या बाबतीत. निवडणूक आयोगने जे जुने नाव कापण्यात आले त्याचं कारण बाब कलेक्टरला विचारला, नागपूर शहराचे जे इलेक्शनचे प्रमुख होते त्यांना विचारला, आणि नंतर जे वगळलेले नाव होते ते जोडण्यात आले, आणि वगळलेले नाव जोडण्यात आले ते नवीन 6 नंबरचा फॉर्म भरून जोडण्यात आले. बरं, म्हणजे ही जी संख्या कमी करण्यात आली होती अच्छा. ती इक्वल झाली. त्यानंतर नवीन काही नाव जोडण्यात आले. या दृष्टीने तो पर्सेंटेज दिसत ठीक आहे, आहे. आणि तो पर्सेंटेज फक्त दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात नाही आहे. बरं. आपण उत्तर नागपुरातही बघा, आपण पश्चिम नागपुरातही बघा. अतुलजी हे काय चाललंय? अतुलजी हे आता वेगळाच झाला. अतुलजी आता भाजप आणि काँग्रेस एकाच पेजवर आहेत. भाजप पण म्हणते आमच्या तक्रारी आहेत इलेक्शन कमिशन बद्दल. आता तर तिवारी आणि तुम्ही तर दोघेही नागपूरचे आहात, आता तर तिवारी लोंढेंनी सुरू केलं पाहिजे कॅम्पेन इलेक्शन कमिशन विरोधात. ऐका ना, आता दयाभैयांनी जे सांगितलं ते कसं चुकीचं आहे मी तुम्हाला सांगतो. हे उत्तर याच्यामध्ये भेटलेलं आहे माहितीच्या अधिकारात, आणि हे सरकारने दिलेलं उत्तर आहे. ज्यांनी फॉर्म नंबर 6 आणि 7 सांगितलं ना ते त्यांनी चुकीचं सांगितलं. कदाचित दयाभैयाकडे चुकीची माहिती दिली असेल. भाजप त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. क्वेश्चन नंबर 2, नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या सर्व मतदारांचे बीएलओ रिपोर्ट, आणि मी हे याच्यावर टाकलेलं आहे प्रसन्न ट्विटरवर, ते काढून घ्या तुम्ही. बरं, सदर कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जावरील बीएलओ रिपोर्ट हे बीएलओ यांनी त्यांच्या बीएलओ ऍपवर ऑनलाईन पद्धतीने स्वयं शो केलाय. 52 नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत 2024च्या अंतिम मतदार यादीपासून विधानसभा निवडणूक 2024च्या अंतिम मतदार यादीपर्यंत फॉर्म नंबर 7 च्या ऑनलाईन प्रणालीनुसार व ऑफलाईन प्रणालीनुसार 3,411 मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहे. हे तर हजारो सांगून नेले, बरं. हे तर 8 लाख सांगून नेले. हे तर गडकरीने आरोप केला. आम्ही सांगतो ना 1.25 लाख मतदार जे आहे ते लोकसभेत गायब झाले. आणि कुठले गायब झाले? मुस्लिम वस्त्यातले, दलित वस्त्यातले, ज्यांनी अनेक वर्षानुवर्ष ज्या बूथवर मतदान केलं त्यांचे नावं डिलीटेड त्याही याद्या आमच्याकडे आहे. बरं. अशा पद्धतीनं वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या होत्या की किती लोक मतदान केंद्रावरून परत गेले. ज्यांनी लोकसभेत मतदान केलं होतं त्यांचं विधानसभेमध्ये गायब झालेलं आहे. आणि मी हे सगळं जे आहे प्रसन्न हे ट्विटरवर टाकलेलं आहे. ठीक आहे, मी ते बघतो. पण याच्यामुळे एक प्रॉब्लेम असा होतोय की आता दोन्ही पक्ष म्हणते, म्हणजे भाजप म्हणते आम्ही स्वतः आम्हीच विक्टीम आहोत, काँग्रेस काय म्हणते आम्हीच विक्टीम आहोत. हा मुद्दा घेऊन मी जाईन परत अतुल लोंढे आणि दोघांकडे. त्यापूर्वी मला आणखी एक गेस्ट आहेत, विकास वैद्य, वरिष्ठ पत्रकार आहेत, द हितवाद आहे एक प्रसिद्ध जुनं आणि प्रतिष्ठित असं दैनिक समूह आहे विदर्भातला आणि सेंट्रल मध्य भारतातला. मी विकास वैद्य यांच्याकडे जातो. विकास वैद्यजी, आपलंही स्वागत. माझा आपल्याला प्रश्न आहे, न्यूज लॉन्ड्रीच्या रिपोर्टमध्ये काही प्रमुख मुद्दे उपस्थित केलेले ते फक्त लिस्ट पुरता नाही आहेत. त्यांनी म्हटलेले की बूथमध्ये 4% एकदम सर्ज दिसत असेल मतदारांच्या मधला संख्येमधला, तर त्या बाबतीत चेकिंग करण्याच्या काही प्रोसिजर्स आहेत, ज्या मुख्य डिफॅक्टो निवडणूक मुख्याधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी इथपासून ते प्रत्यक्ष बूथ लेवल ऑफिसर BLO पर्यंत या गोष्टी चेक केल्या जातात. आणि ज्या BLOशी न्यूज लॉन्ड्रीचे पत्रकार बोलले ते म्हणतात की 6 जण बोलली अधिकृतरित्या, आणि ते म्हणतात की आम्हाला नाही वाटत ह्या अशा प्रकारे पडताळणी झालेली आहे, आणि बाकीच्यांनी कमेंट करायला रिफ्यूज केला. माझा आपल्याला प्रश्न आहे, मग या वाढलेल्या आकड्याचं काय करायचं? नाही, मुळात आपण पॉलिटिकल जो भाग आहे तो सोडून देऊ. बरं, पण त्यातला एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की जी मतांची टक्केवारी, जी वोटर्सची टक्केवारी जी वाढली आहे त्याच्यामागे एक महत्वाचं कारण जे आहे ते राजकीय असेल. पण जो लाडकी बहीण योजनेवाला जो भाग आहे, जर आपण एक नजर टाकली, मी तुमच्या प्रश्नाकडे येतोच, पण आपण एक नजर टाकली नागपूरच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये, तर आपल्याला सर्वात जास्त वुमेन वोटर्स वाढलेल्या दिसतात आहे. म्हणजे मी तुम्हाला एक 2-3 आकडेवारी फक्त वाचून दाखवतो वानगी दाखल. आता जसं कामठीमध्ये जे पुरुषांची मतांची टक्केवारी ही म्हणजे लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये
36नी वाढली आहे आणि महिलांची टक्केवारी 6.16नी वाढलेली आहे. फडणवीसांचा जो मतदारसंघ आहे साऊथ वेस्ट, तिथे ती पुरुषांची टक्केवारी ही 3.52नी वाढली आहे आणि महिलांची टक्केवारी 5.96नी वाढलेली आहे. आता नॉर्थ मध्ये आपण घेतलं नितीन राऊत यांच्या मतदारसंघामध्ये पुरुषांची टक्केवारी 5.88नी वाढलेली आहे आणि महिलांची टक्केवारी ही 8.79नी आणि ही महिलांची टक्केवारी सर्वात जास्त आहे नागपूरमध्ये. हा, तर तशीच पश्चिम मध्ये देखील 3.52 ही पुरुषांची टक्केवारी आणि 5.96 ही महिलांची टक्केवारी. तर एक लाडकी बहीण योजना आणि मुळात काय झालं की लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा पराभव भाजपचा झाला त्याच्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये अत्यंत अग्रेसिव्ह लोकांना वोटिंगसाठी उद्युक्त केलं. त्याच्यासाठी अधिकाराची नोंदणी करणं आणि प्रशासनाला देखील तसे आदेश गेले होते. त्याच्यानुसार जास्तीत जास्त वोटर्सचं रजिस्ट्रेशन त्यांचा भर राहिला. आता त्या याच्यामध्ये हा एक भाग असू शकतो की आता असं तर राहू शकत नाही की बा तुम्ही जाऊन जे काही वोटर्स येतील ते वोटर्स भाजपचेच असतील किंवा भाजपच्या लोकांनी नेलं असं आपल्याला म्हणणं हे धाडसाचं ठरेल, असं आपण म्हणू नाही शकत. ठीक आहे. या याच्यामध्ये मला वैद्यजी तुमच्या बोलण्यातला जो सार एक्सर्प्ट जो दिसतोय ती समरी मला किंवा पॉइंट्स असे दिसत आहेत की प्रामुख्यानं लोकसभेतून धडा घेऊन भाजपने अग्रेशन केलं. त्याच दरम्यान लाडकी बहिणीचा तर मुद्दा समोर आलाच होता, तो सरकार म्हणूनच त्यांनी सुरू केलं होतं. 2 हप्ते पण गेले होते, याचा इम्पॅक्ट बघायला मिळाला. हा हायपोथेसिस आपण एक विरोधकांकडूनच त्याची साक्ष घेऊयात. अतुल लोंढेजी, याबद्दल काय की अग्रेशन करण्यात आलं आणि निवडणूक आयोग अधिकाधिक रजिस्ट्रेशनसाठी तर कॅम्पेनच राबवत असतं, त्यामुळे हा सर्च का नसेल झाला? नाही, असं आहे की मी कोणतंही राजकीय स्टेटमेंट टाकलेलं नाही. मी नेहमी पुराव्यानिशी बोलतो. प्रसन्न, तुला माहिती आहे मी आजही पुराव्यानिशी बोललो. एकाच मोबाईलवरून कसे 30-40 रजिस्ट्रेशन केले याचं उत्तर विकासजींनी दिलं नाही. ठीक आहे, हरकत नाही. आता 5 कामठीचं उदाहरण घेऊ आपण. कामठीचे उदाहरण राहुलजींनी दिलं होतं. कामठीमध्ये आम्हाला लोकसभेमध्ये मतदान भेटलं होतं 1,39,000 आणि बीजेपीला भेटलं होतं 1,19,000. लोकसभेमध्ये आम्हाला भेटलं 1,34,000. स्टेबल राहिलं आमचं मतदान. आणि हे 1,19,000 वरून डायरेक्ट 1,76,000 गेले, 56,000 मतदान वाढलं आणि हे वाढलेलं मतदान सगळं बीजेपीला गेलं. असं म्हणता येत नाही. जे विकासराव म्हणतात ना, त्यांना ते त्याचं उदाहरण देतोय. दुसरं उदाहरण, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर जे आहे केंद्राचं, त्याच्याप्रमाणे अडल्ट पॉप्युलेशन म्हणजे 18 वर्षाची लोकसंख्या जी आहे ती 9,54,00,000 आहे आणि महाराष्ट्रातली मतदार यादी दाखवते 9,70,00,000. 9,70,00,000 दाखवते. आम्ही 76,00,000 जे मतदान वाढलेलं आहे. कोणत्याही लोकांनी तुम्ही लाईन लावून घ्या आणि आम्हाला 600 बूथ, एका बूथवर 600 मतदान वाढलं सरासरी. एका बूथवर 600 मतदान, विच इज व्हेरी बिग थिंग. एका बूथवर जनरली 850 ते 1200 पर्यंत मतदार असतात आणि मतदान हे जनरली जे आहे ते 600 पर्यंत होत असतं दिवसभरात. पण 5 वाजता नंतर किती लोकांना चीट दिल्या ते सांगत नाहीत. 5 वाजता नंतरचं व्हिडिओ फुटेज देत नाहीत. म्हणजे जर 600 मतदान एका बूथवर व्हायचं असेल 12,000 बूथवर, तर मग ते मतदान सकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत चाललं पाहिजे. मला माहिती आहे नागपूरमध्ये शेवटला बूथ आमच्याच इकडला होता, कारण आम्ही तो त्याला मतदानासाठी अजून 1.5 तास त्याला उघडं ठेवायला लावलं. याचं कारण असं होतं की मशीन 1.5 तास बंद होती. तर आम्ही 6 पासून 7:30 पर्यंत ते चालू ठेवायला लावलं. 1.5 तास मतदान गेला होता, तो नियम आहे. त्या नियमानुसार 7:30. बाकी सगळे मशीन जे आहे ते 7:30-7 पर्यंत पॅक होऊन चालले गेलेले होते, कारण आमचे लोक मागे होते. आता हे सगळं जे आम्ही ते पुराव्यानिशी सांगतो. मी आता तुम्हाला सांगितलं होतं की किती मतदार कमी झाले, तर कमी झालेले मतदार 3,411 होते. हे सरकारचं उत्तर आहे, इलेक्शन कमिशनचं. आणि नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक 2024च्या अंतिम यादीपासून विधानसभा निवडणूक 2024च्या अंतिम मतदार यादीपर्यंत फॉर्म नंबर 7च्या ऑनलाईन प्रणालीनुसार व ऑफलाईन प्रणालीनुसार 33,712. तिवारीजी मला एक सांगा, मी तर पुराव्यानिशी बोलतोय. तिवारीजी ऐका ना, 4 डिसेंबरला माहिती मागितलेली. ठीक आहे, तिवारींना विचारूयात. मी शेवट त्यांच्यावरच करतो. तिवारीजी, अतुल लोंढेंच्या मुद्द्यांचं काय करायचं? अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आहे. राहुल गांधी जे बोलले असतील त्यांना शेल्टर करणं त्यांची जबाबदारी आहे. आणि माझं सरळ म्हणणं आहे की मी स्पष्टपणे मुद्दा मांडला की काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची सभा महाराष्ट्रात सत्ता असताना त्यांनी विविध कलेक्टरेटमध्ये एजन्सी नेमली होती.
नागपूरच्या कलेक्टरेटमध्ये वाशिमची एजन्सी नेमली होती. जे ऑनलाईन फॉर्म भरले गेले ते मतदार यादीत आले. ऑफलाईन भरले गेलेले फॉर्म अनेक त्यांनी उधळून टाकले, फेकून टाकले. यादीमध्ये नाव समाविष्ट नाही झाला. जेव्हा ते नाव फॉर्म भरल्यानंतरही समोर आले नाही, बरं. म्हणून 2.5 लाख नाव कसे काय कमी होत आहे हा लक्षात आल्यानंतर आम्ही इलेक्शन कमिशनरकडे त्याची शिकायत केली. आणि विधानसभामध्ये आमच्याकडे जुनी यादी होती. जे नाव आम्ही फॉर्म भरल्यानंतरही मतदार यादीमध्ये नाही आले होते ते नाव आम्ही त्याच्यात टाकले. लोंढे साहेबांनी ज्याप्रमाणे म्हटलं की 18 वर्षाचे मतदान, त्या आकडेप्रमाणे नवीन 18 वर्षाचे मतदान त्याच्यात ऍड झाले. दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्र हा शहराचा आउटर विधानसभा क्षेत्र आहे. एअरपोर्टला लागून आहे. तिथे मनीष नगर पासून तो पूर्ण बेलतरोडी पर्यंत नवीन वस्ती वसाहत बसलेली आहे. तिथे बरेचसे बाहेरचे वस्तीचे लोक येऊन तिथे विसावा करत आहे. हे सर्व ट्रान्सपोर्ट मतदाता सुद्धा तिथे आहे. हे सर्व मिळून ही मतदातांची संख्या वाढली आहे. आणि ती संख्या जर आपण पाहिली तर उत्तर नागपूरला ज्या प्रमाणात संख्या वाढली आहे त्या प्रमाणात कमी संख्या दक्षिण पश्चिम मध्ये वाढलेली आहे. म्हणून हे लक्षात घेतला पाहिजे की नागपूर शहरात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ठीक आहे. मला अजूनही म्हणजे अतुल लोंढे आणि तिवारींचा असेल तो वाद, तो एक पॉलिटिकल येत राहील. पण मला अजूनही जो एक टेक्निकल मुद्दा मी विचारला होता की निवडणूक आयोगाच्या SOP नुसार, बूथ नुसार आणि एकूण मतदारसंघात 4% जास्त जर का मतदार नोंदणी वाढली असेल तर त्या बाबतीतलं पडताळणी ही थेट डिस्ट्रिक्ट कलेक्टर पासून, जो पदसिद्ध निवडणूक मुख्याधिकारी असतो तिथपासून ते BLO पर्यंत व्हायला पाहिजे होतं. ते मला अजून कळतच नाही की त्याबद्दल कोणी बोलत का नाही. अतुल लोंढे, मी तुमची थोडक्यात समिंग अपची एक कमेंट घेणार आहे. काय म्हणणं आहे आपलं? जर अशा पद्धतीने प्रशासनाने, म्हणजे निवडणूक आयोगाकडे स्वतःचा स्टाफ नसतो, प्रशासनच निवडणुकीच्या कामासाठी कन्वर्ट केला जातो. बरं, हे दिस इज क्राईम आणि पिनलाइज पनिशमेंट याच्यामध्ये आहे. ते होऊ शकली नाही आहे. और दया भैया त्यांना माहिती नाही, पण आपल्या दोघांना तर माहिती आहे ना, 2000 पासून मनीष नगर, बेलतरवडी, बेसा हा सगळा भाग जो आहे तो विकसित झालेला आहे. बेसा कामठीमध्ये गेलेला आहे. मनीष नगर पासूनचा जो भाग आहे तो दक्षिण पश्चिम मध्ये जरी आला असला तरी तो 2001 पासून लोक गेले. यातले कुठले गेलेले आहेत तर मध्य नागपूर मधले असतील किंवा मग काटोलच्या साईडचे लोक असतील, ते सगळे मनीष नगरकडे गेले. आणि उमरेडच्या साईडचे, भंडाराच्या साईडचे जे आले ते उत्तर नागपूर. ठीक आहे. मी एक अगदी थोडक्यात प्रतिक्रिया, कार्यक्रमचा हा पाठ संपवण्याकडे मला शक्तीपीठच्या विषयावर पण जायचंय. नागपूरवरनं मला जरा कोल्हापूरला खाली यायचंय. नागपूरवरनं मी आता कोल्हापूरकडे येण्यापूर्वी एक फक्त प्रतिक्रिया वैद्य सरांकडे शेवटचं मी विचारेन. वैद्य सर, मी आता लिस्ट बद्दल नाही म्हणत आहे, मी विचारतोय डिस्क्रिपन्सी. एक पत्रकार म्हणून न्यूज लॉन्ड्रीने जी पत्रकारिता केलेली आहे त्यातल्या ज्या डिस्क्रिपन्सी, गॅप्स ते दाखवतायत, त्या तुम्हाला एक पत्रकार म्हणून मान्य, म्हणजे पटतात का? ती स्टोरी होऊ शकते का? स्टोरी होऊ शकते, ती स्टोरी होऊ शकते. पण फक्त याच्यामधला एक भाग आहे जे टेक्निकॅलिटीज जे आहे त्याच्यामधल्या, बरं, म्हणजे 4% नंतर जर वोट्स इन्क्रीज होत आहेत तर त्याच्यामध्ये BLO किंवा AERO यांनी जे चेकिंग करायला पाहिजे त्याचं रिचेकिंग करायला पाहिजे. पण डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनचं म्हणणं असं आहे की ते आम्ही केलेलं आहे. बरं, आता प्रश्न कसा आहे की हा त्यांनी केलेला आहे ते म्हणतात आणि विरोधी पक्ष नेते म्हणतात की त्यांनी ते नीट केलेलं नाहीये. बरं, आता हा मुद्दा थोडासा वादातीत असा आहे की जसा संविधानाचा मुद्दा आहे. समजा मी एकच मिनिट सांगतो की संविधान हे भाजप 400 सीट मिळाल्यानंतर ते संविधान बदलणार. बरं, आणि भाजप की आम्ही नाही बदलणार. आता याच्यामधलं खरं कोण, हा जो भाग डिस्ट्रिक्ट CEC देखील जे आहे इलेक्शन कमिशननी म्हटलं की आम्ही सगळी पूर्ण पडताळणी केली, पूर्ण ट्रान्सपरन्सीनी आम्ही हे केले. ठीक. आता ही चर्चा होत राहील. आता हा शेवटी निवडणूक आयोगाकडे गेलेला बॉल आहे. त्याच्यात आपल्याला बघावं लागेल की राहुल गांधी जेव्हा निवडणूक आयोगाला भेटतील तेव्हा त्यांच्यात काय संवाद होईल. कारण खात्री आहे राहुल गांधी बाहेर येऊन त्या बाबतीत सगळे अपडेट्स सांगतीलच. आणि यानंतर निवडणूक आयोग काय सांगतोय, कारण निवडणूक आयोग सुद्धा नंतर सांगणार आहे की आम्ही सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तोपर्यंत आताच्या या विषयासाठी, कारण या निमित्तानं पुन्हा एकदा दक्षिण पश्चिम मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा चर्चेत आला होता. अतुल लोंढेजी, तुमचे, तिवारीजी आणि वैद्यजी आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.